डिपार्टमेंट डॉक्टरांना दवाखाना सोडून येतं कसा असं मनात येणं साहजिक आहे. पण आल्यानंतर ज्या वेळेला मी सरांचं सगळं कर्तृत्व पाहिलं त्यावेळेला मला तर असं सांगावंसं वाटतंय, जिंदगी जीना आसान नहीं होता. बरोबर आहे का? हिंदी कळतंय ना? ताटच बसायचंय, कोणावर सांगायला लावू नका. बघू 20 मिनिटं ताट बसा, 20 मिनिटं नुसतं जय भवानी जय शिवराय करून चालत. बरोबर आहे ना? काहीतरी आदर्श आपण घेतला पाहिजे का नको? आधी कसं बसायचं आधी कसं बसायचं इथपासूनच दुर्दैवाने सांगावं लागतंय. याचं मला पहिल्यांदा वाईट वाटतंय. आणि मी डॉक्टर असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने सांगितल्याशिवाय बोला की सांगितल्याशिवाय राहणार. हे पुढचं वाक्य तुम्ही पूर्ण करायचं आहे. कळलं का? काय झालंय आतापर्यंत सांगणारा सांगत आला, इथलं सोडून बरं का. सरांनी महत्वाची माहिती दिली, तुमच्या भवितव्याच्या दृष्टीने ही माहिती होती. हे सरांचं एक ओळ घेऊन मी थांबलोय. मला जसं सुचतंय तसं मी मुद्दाम बोलतोय. एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मोटिवेट करण्याचं काम मला आता दिलंय. दोन्ही सरांनी MIT कॉलेज बद्दल सांगितलं, आदरणीय कराड सरांबद्दल बोलले. तुम्हाला भवितव्यात जवळच असणाऱ्या त्या कॉलेजचा कसा फायदा तुम्ही करून घ्या याच्यावर सरांनी सगळी माहिती तुम्हाला दिली. आणि तुमचं कुठं अडू नये म्हणून आपल्या सरांनी निकट सरांनी त्यांना आम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं आणि तुमच्याशी संभाषण करायला लावलंय. बोर होत नाही ना? नक्की नक्की. बघू जरा करमाळाचा आवाजच बघतो. मी कुर्डवाडीचा आहे, काळजी करू नका. मी काय फार लांबचा नाहीये. आणि तुमच्या या करमाळ्यात मी फेटा बांधून कीर्तनं केलेली आहेत. खरं वाटतंय का? खरं बोलावं. खरं वाटतंय का? मोटिवेटिव्ह स्पीच आहे म्हणून बोलतोय. कसं वारकरी आज सोलापूर जिल्ह्यातल्या एका बिघडलेल्या डॉक्टरचं व्याख्यान तुम्हाला ऐकायचं. कसा आहे डॉक्टर? बोला. आवाज बारीक येतोय. भूक लागली आहे का? इंटरव्हल घेऊ काय? मग आवाज काही ना. कसा डॉक्टर आहे? पण तुकाराम महाराजांच्या भाषेत बिघडलेला आहे. माझ्या गळ्यात माळ आहे, काळजी करू नका. आहे का नाही? बोला. म्हणजे MIT असो, डॉक्टर असो, जहागीरदार असो, याच्याशिवाय समाजात किंमत बोला. आता आवाज खरा आला. काय माहिती सर, तुम्ही मस्त पोरं तयार केली. त्यांना पटलं म्हणून नाही मांडलात का नाही? मी तुम्हाला एक एक विचारत जातो. माणसाची किंमत तुम्ही कसे दिसता याच्यावरून केली जाते का कसे असता याच्यावरून केली जाते? मग त्यासाठी इंग्लिश वाक्य सांगू का माग? कारण आता 10वी नंतर पुढे काय मार्ग तुम्हाला सांगितले, त्या मार्गात यशस्वी होण्यासाठी एक तर आपल्याला कुणाचा तरी आदर्श ठेवला पाहिजे. इथपर्यंत आपण आलो होतो. आणि मी सुरुवात केली होती तुमच्या सरांचं आपण उदाहरण घेऊया. ते उदाहरण असं आहे, जिंदगी जीना, कुणाचं लक्ष होतं बघू. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई निकट सर जैसा महान नहीं होता. बरोबर आहे? अरे जब तक न पडे, नीट ऐका, ही कर्मणूक नाहीये. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई निकट सर का महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़े की चोट, कळतंय का? तब तक एक पत्थर भी भगवान नहीं होता, भगवान नहीं होता. एवढाच आदर्श 10वी 12वी नंतर कुठल्याही इंजिनिअरिंग असो, डॉक्टर असो, जहागीरदार असो, कुठल्याही क्षेत्रात नावलौकिक करताना मूळ हे विसरता कामा नये. आणि मग आल्यापासून मी सर इतका भारावून गेलो. टू बी फ्रँक, मी टोटल आज इथं नवीन आहे. मला आणलं आमच्या गाववाले सर, तुम्हाला माहिती आहे आद्य सरांनी मला या ठिकाणी एक विद्यार्थ्यांपुढे बोलायला म्हणून आणलं. तुमच्याही कॉलेजला, या सरांच्या MIT कॉलेजला सुद्धा माझं व्याख्यान झालं. त्यांना ते आवडलं म्हणून त्यांनाच सांगितलं की जमलं तर डॉक्टरना घेऊन या, म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो. बरोबर आहे ना? अजून बिघडलाय कसं सांगायचंय बरं का, आठवण करून द्या. आधी आपण सरांचंच मी का सांगतोय, इतिहासातले दाखले देण्यापेक्षा तुमचं नशीब आहे तुम्हाला असे सर भेटले ज्यांचं हे सगळं रेकॉर्ड पाहिल्यावर खरं आमच्यासारख्याने येऊन स्पीच द्यायची बोला खऱ्या अर्थाने गरज नाहीये. स्पीच न देता मुलांनी एवढं मोठं या ठिकाणी स्कॉलर होऊन दाखवलंय, याबद्दल पहिल्यांदा मीच तुमच्यासाठी सगळे टाळ्या वाजवूया. ओके, बरोबर आहे. आता मी कुठं आलो तो बघू बरं, लक्ष आहे का सगळ्यांचं? सरांचं मी बोललो
आणि मी मोटिवेटिव्ह स्पीच इथपर्यंत आलो होतो. इंग्रजी वाक्य सांगतो म्हणलो होतो. असं जरा मला मुद्दाम बोलायचं. मला सगळं येतंय हो, पण मी इथं नुसती बडबड करून चालेल का? बोला जरा. घरात तरी तुम्हाला कोणी बोलू देतं का? नाही, मला माहित नाही. बोला, देतं का बोलून? नाही देत. मग इथं आज संधी आहे ना. तुम्ही बोला म्हणजे हलगी वाजवा. अर्थ कळला का तुम्हाला? तुम्ही बोला म्हणजे हलगी वाजवा. सर, आजकाल घराघरातले संवादच संपत चालले. इजंट इट? येस ऑर नो? बोला. सेकंड, आज वाईट वाटतं आणि भीती वाटते. तरुणांमध्ये वाढत चाललेलं व्यसन. इथली मुलं सोडून. नाही ना कुणाला गुटख्याचं व्यसन? आता काय आवाज जोरात का आला नाही? नाही बी म्हणून. थांबा, घेऊ नका एवढाच आवाज. तरुणांमध्ये वाढत चाललेलं, तरुणींमध्ये वाढत चाललेली फॅशन. काय चुकतंय काय माझं? मोटिवेटिव्ह स्पीच आहे. आय हॅव टू एक्सप्लेन ऑल दिस पॉइंट्स. फॅशन करायला आमचा विरोध नाही, पण माझ्या मुली नाही, नाती समान तुम्ही आहात. नाती समान. माझा नातू आज असू दे चंदीगड इंजिनिअरिंगला एरोटिक इंजिनिअरिंग मध्ये फर्स्ट आलेला आहे. मला मुली नाही, नाती सारख्या तुम्ही आहात. आज मला एक वारकरी या नात्याने तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी एकच हात जोडून सांगावंसं वाटतं. स्त्रीला मिळालेला देह, नीट ऐकान, घरी गेल्यावर बोला, आईशी बोला, बहिणीशी बोला, मैत्रिणीशी बोला. फॅशनच्या विरोधात मी नाही, नीट ध्यानात घ्या. मलाही 2 मुलीच आहेत, मुलगा नाहीये, काळजी करू नका. बरोबर आहे का? मी भाग्यवान आहे सर. मुलगा असता तर दवाखाना बंद करून येऊ दिलं. बघा सर, बरोबर बोलताय तुला, येऊ दिलं नसतं. बरोबर आहे ना? मला सांगायचा उद्देश काय आहे? स्त्रीला मिळालेला देह, नीट ऐका, स्त्रीला मिळालेला देह हा दर्शनासाठी आहे, प्रदर्शनासाठी बोला. हे आज सांगणं काळाची गरज आहे. ऐका नाही? ओके, हा मुद्दा संपला. तुम्हाला मोटिवेट, चांगल्या मार्गाकडं मोटिवेट करण्यासाठी एक 15-20 मिनिटं मी मागून घेतलेली आहेत. या 15-20 मिनिटांमध्ये अतिशय 3 महत्वाचे मुद्दे जे आदरणीय प्रिन्सिपाल सरांनी आणि प्रोफेसरांनी तुम्हाला MIT कॉलेजच्या बद्दल जी माहिती दिली आणि याच्या पुढे तुम्हाला जाण्यासाठी अभ्यास केल्याशिवाय चालेल का याच्यावरही ते बोलले. बरोबर आहे? स्मरण करा याच्यावरही बोलले. तुम्हाला 3R माहितीत का? बोला बोला, ज्याला माहिती आहे त्याने हात वर करा आणि सांगा. बोला बोला. 3R. विद्यार्थी या नात्याने यू शुड नो, यू मस्ट नो 3R. 1R फॉर रीडिंग. बोला, 1R फॉर. सेकंड फॉर रायटिंग. अँड थर्ड फॉर रिवायझिंग. मग हे असं चित्र येतं. कळलं का? अशा पद्धतीने अभ्यास केला. आधी वाचा. बरोबर आहे का? आधी अभ्यास करताना काय करा? वाचा. रायटिंग, सॉरी, रीडिंग. मग जे आपण वाचलं ते काय करा? बोला, लिहून काढा. आणि ते सगळं बंद करून आठवतंय का पहा. रिवाइज, उजळणी करा. इतकी सोपी पद्धत अभ्यासाची आहे. आम्हाला गाईडची सवय लागली वगैरे वगैरे. आता बाकी मी काही बोलत नाही. सो गो इन डिटेल्स. बरोबर आहे का? डॉक्टर जर परफेक्ट व्हायचं असेल तर डायग्नोसिस फार महत्वाचं आहे. आणि डायग्नोसिस नंतर रूट कॉज ऑफ द डिसीज कडे जो डॉक्टर जातो तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. मग हे करताना जीवनात कायम गणिताला स्मरण. गणिताचेच आहेत का सर? सहज आलं बरं का तोंडात झालं. जीवनात कायम बोला, गणिताला स्मरा. सुखाची बेरीज करून दुःख वजा करा. कळलं का? आयुष्यात मोटिवेट करतोय मी तुम्हाला. आयुष्यात अभ्यासाचं सरांनी सांगितलं. जीवन यशस्वी करायचं असेल तर मूल मंत्र देतोय. जीवनात कायम गणिताला स्मरा. सुखाची बेरीज करून दुःख वजा करा. विज्ञान कितीही बदललं, नीट ऐका, विज्ञान कितीही बदललं तरी तत्वज्ञान बदलत नाही. 2+2 ची बेरीज 4 शिवाय येत. अरे अपयशाला गुणायचं असेल तर सरांसारखं कर्तव्याने गुणा. बरोबर आहे का? आणि येईल ते उत्तर म्हणजे आनंदाचा खजिना. येईल ते उत्तर म्हणजे आनंदाचा खजिना. तो जीवनात तुम्हाला इथनं शिक्षण घेतल्यावर फ्युचर मध्ये खरा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर हे ज्ञान घेणं काळाची. यालाच इंग्रजीमध्ये आम्ही लेक्चर ज्याला देतो, दॅट टाइम आय एक्सप्लेन दॅट ट्राय अँड ट्राय. रिपीट इट.
यू विल टच द स्काय. तेच आता मी सांगितलं, जीवनात कायम गणिताला स्मरा. बोललो का नाही? हे याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला का सांगतोय, याचं एकमेव कारण, इथं असताना सर तुम्हाला पुस्तकी ज्ञान सगळं देतील, पण बाकीचं हे व्यवहार ज्ञान आणि आत्मज्ञान कळण्यासाठी ही माळ मी गळ्यामध्ये घातली. तेव्हा मला हे ज्ञान आलं. आणि एक इंग्रजीमध्ये सर्व शाळा कॉलेजमध्ये मुलांना सर आम्ही सांगतो, नथिंग इज, बोला बोला बोला, नथिंग इज. नुसतं एवढंच पाठ आहे, याचा अर्थ काय? पण याचा अर्थ काय? नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड मीन्स, मराठीत बोला. हा, कोणतीही गोष्ट अशक्य नाही. नुसतं कानाने ऐकून चालेल का? मग त्यासाठी तुकाराम महाराजांचा अभंग लक्षात घ्यायला पाहिजे का नको? मग कोणचा अभंग लक्षात घ्यायचा? तुकाराम महाराजांचा, असाध्य ते साध्य करिता सायास. लक्षात राहील का? असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अर्थ कळला का? आज आम्ही 5वी पासून 12वी पर्यंतचे विद्यार्थी आहोत. आम्हाला असाध्य गोष्ट जर सरांसारखी साध्य करायची असेल, MIT कॉलेज सारखी साध्य करायची असेल, तर आम्हाला ट्राय अँड ट्राय यू विल. मग आता हे गुण अंगी येण्यासाठी एक 5 किंवा 10 मिनिटं राहिली. घेऊ का बंद करू? नक्की? ताट बसलाय का? अरे बापरे, पुन्हा खाल्लं पुन्हा वर गेली बरं. याला काय अर्थ आहे राव? मला इकडं घाम यायला लागलाय सांगून सांगून. बोला, ताट बसा. ऐका, तुमच्या आयुष्याच्या कल्याणासाठी सांगतोय, होय का नाही? मग हे तुम्ही सांगून सुद्धा खाली वागता, मीन्स यू ऑल आर नॉट हॅव्हिंग सेल्फ. बरोबर, जोरात बोला. सेल्फ का गप बसला? सेल्फ कॉन्फिडन्स. बोला, सेल्फ म्हणजे मराठीत. मग पाठ तर आहे, पण घडत कराय का नाही? मला सांगा. आमचं सगळं पाठ आहे, पण आम्ही तसं वागत. मग जीवनात यशस्वी असे फोटो यायचे असतील तर असं नुसतं बोलून चालेल का? जे कानाने ऐकलं, बरोबर आहे, ते मनात शिरलं पाहिजे आणि आपल्या वागण्यात दिसलं. आणि आपल्या वागण्यात काय माईकची गरज आहे? माझा आवाजच मोठा आहे ना? हा माझा नाही, त्यांनी दिलेला आहे. अर्थ कळला का? आणि हेच आजची अवलाद विसरायला लागलेली आहे. सर तुम्ही जे म्हणलात, हे 10वी आणि 11वीची मोठी मुलं सांभाळणं इतकं सोपं नाही. तुमच्यासारखी कडक शिस्तीचा मास्तर आहे म्हणून चाललंय. कराय का? बोला. काही पोर घाबरून इथं येत नाहीत, पण एक लक्षात घ्या, हे कुणाचं आहे हो? हेच संत लोक आहेत. हे गुरुजन म्हणजेच संत आहेत, लक्षात घ्या. बरोबर, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. का मी असं म्हणलो? हे शिस्त लावायला सुद्धा अंगी काय पाहिजे? सेल्फ. आता बोललो तो, सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे का नको? तसं आता सरांनी एक्सप्लेन केल्याप्रमाणे जीवनात पुढे जाण्यासाठी, मग ते रेल्वे इंजिनिअरिंग असो अथवा कोणतंही फील्ड असो, त्यासाठी तुमच्या अंगी कोणता गुण पाहिजे? आज सगळ्यांना पटला का? अजून एकदा पटवून देऊ? पण मला द्यायचा आहे म्हणून तर मी आलो. नको म्हणून काय नुसत्या गप्पा मारून चालेल का? नीट ऐका, सेल्फ कॉन्फिडन्स ऐका. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन. बोला, कोण? हा, फक्त मी विचारलं की तेवढंच उत्तर द्यायचंय. कोण? बिल क्लिंटन. आणि त्यांची पत्नी हिलरी क्लिंटन. कोण? दोघं मोटार मधनं प्रवास करत असताना ड्रायव्हरच्या लक्षात आलं की पेट्रोलचा काटा काही नीट दाखवत नाही. मग त्याने गाडी कुठं वळवली? फिल इन द ब्लँक्स. त्याने गाडी कुठं वळवली? पेट्रोल पंपावर. पेट्रोल पंपाचा मालक केबिन मध्ये होता. त्याने पाहिलं साक्षात राष्ट्रपती आणि त्यांची पत्नी आपल्या पंपावर आलेत. हे पाहिल्या तो केबिन मधनं पळत बाहेर आला. पेट्रोल भरायसाठी गाडी पेट्रोल पंपापाशी 3-4 मिनिटं उभी राहिली. पण पेट्रोल पंपाचा मालक आणि बिल क्लिंटनची पत्नी हिलरी क्लिंटन एकमेकाचे वर्ग मित्र होते शाळेतले. बरोबर आहे का? ओळख असल्यामुळे त्या गाडीतनं खाली उतरल्या आणि ते दोघे एकमेकाशी पेट्रोल भरेपर्यंत बोलले. झाल्यानंतर त्या पुन्हा गाडीत येऊन बसल्या. ताट बसा. त्या पुन्हा गाडीत येऊन बसल्या. गाडीत बसल्यानंतर बिल क्लिंटन आपल्या पत्नीला विनोदाने म्हणाले,
बरं झालं तुझं माझ्याशी लग्न झालं. ती म्हटली का? त्यामुळं म्हणले सारी अमेरिकेतली जनता तुला एका राष्ट्रपतीची पत्नी म्हणून ओळखायला लागले. हेच तुझं लग्न जर पेट्रोल पंपाच्या मालकाशी झालं असतं तर तू फक्त पेट्रोल पंपाची मालकीन म्हणून ओळखली असती. बट सी द सेल्फ कॉन्फिडन्स ऑफ हिलरी क्लिंटन. ती म्हणाली तुमचा गैरसमज आहे. कोण म्हणाली? बोला की. कोण म्हणाली? हे सगळं घरी गेल्यावर बोलायचंय. आज काय सरांकडं आम्ही ऐकलं, हे प्रत्येकाने एकमेकात रोटेट करा. ही यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे, लक्षात घ्या. मी नावं घेऊन तुम्हाला उदाहरण द्यायला लागलोय. काय म्हणाले? तुमचा काय होतोय? हा, तुमचा गैरसमज आहे. तो म्हणला का? तिने उत्तर दिलं माझं लग्न, ऐका नीट, माझं लग्न तुमच्याशी न होता या पेट्रोल पंपाच्या मालकाशी झालं असतं तर आज अमेरिकेचा राष्ट्रपती तो झाला असता, तुम्ही झाला नसता. सी द सेल्फ कॉन्फिडन्स. ओके. तसं इथलं शिक्षण सरांकडनं घेताना प्रिन्सिपल सरांच्या आणि प्रोफेसर सरांच्या मार्गदर्शनातनं आजच्या या मोटिवेटिव्ह स्पीच मध्ये आपण आपला कोणता गुण अंगीकारला पाहिजे? बरोबर आहे ना? काय आहे? तास तास आम्ही बोललो आणि नंतर विचारलं काय सांगितलं? सांगता येत. खरंय ते सर मी बोलतो. सांगता येत नाही. किती वेळ बोलताय याला महत्व नाही, काय बोलताय याला महत्व आहे. वाक्य बरोबर आहे? जरा तुमच्या भाषेत सांगू. तुमच्या भाषेत होय म्हणा की राव. माणूस दिसतो कसा याला महत्व, बोला की. अरे तो असतो कसा याला महत्व आहे. असं बोलून मी एक इंग्रजी वाक्य बोलतो असं म्हणाल होतो. बघू कोणाचं लक्ष आहे. रिमेंबर वेअर गुडनेस, गुड म्हणा की, गुडनेस इज बेटर दॅन ग्रेटनेस. फुल वाक्य. गुडनेस सी नाही बरोबर आहे. हसवा. सी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड. हे अध्यात्म सांगतोय बरं का सर. सॉरी, मी माझं नाही कौतुक करत आहे. मी उलट माळेचं महत्व सांगतोय. इतके तुम्ही ऐकण्यात तल्लीन झालात का नाही? मी फुलदाणे म्हटल्यानंतर त्यांनी ते वाक्य रिपीट केलं म्हणजे ते देहभान हरपून तुमचं कॉन्सन्ट्रेशन कुठं होतं? आता काय आपण ऐकतोय इकडं आहे. असं आयुष्यात जीवन जगताना सुद्धा लक्षात आलं का? असंच जीवन जगा. यश तुमच्या जवळच आहे, तुम्हाला हुडकायला जायची बोला गरज नाही. सो गुडनेस इज बेटर दॅन ग्रेटनेस. रिपीट. दुसरा मुद्दा कळला. आणि तिसरा मुद्दा अतिशय महत्वाचा. एक 5 मिनिटात सांगू ना? सांगू का नको? त्यांना सांगितलं तोवर फोडणी देऊ नका, वास येतो इकडं. कॉन्सन्ट्रेशन तिकडे जाऊ द्यायचं. अतिशय महत्वाचा मुद्दा सांगू का तुम्हाला? नाऊ ए डेज पॉझिटिव्ह ऍटिट्यूड कडे कोणी जायला तयार. त्याच कारण पूर्वी रस्ते साधे होते. वाक्य बरोबर आहे का? पूर्वी रस्ते, आता रस्ते डांबरी झाले. माणसंही डांबरट झाली करमाळा सोडून. कराय का खोटाय? बोला. झाली का नाही? बोला की. मग मी मागाशी जे बोललो ना, तरुणांमध्ये वाढत चाललेलं व्यसन, तरुणींमधली आणि आई बापाचं टेन्शन, कळलं का? दूर करायचं असेल, दिस मोटिवेटिव्ह स्पीच इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल. ऐका नाही, मला सांगा, स्त्रीला आपली किंमत कळली पाहिजे. पोरांना उन्हाळक्या करता करता माझं कर्तव्य कर्म काय आहे हे सरांचं आदर्श ठेवून जीवनात आचरणात आणता आलं पाहिजे. यालाच म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग. काय म्हणतात? एक फुगेवाला होता. कोण होता बोला? थोडा जरा मी वर येतो, इफ यू डोंट माइंड. जरा मला जास्त आवडतं अजून. काही मागं दिसत नव्हती ती दिसायला लागली. बोला कोण होता? फुगे फुगवत होता. प्रत्येक फुग्यात हवा भरत होता. त्याचं तोंड दोऱ्याने बांधत होता आणि हवेत सोडत होता. काय होईल? बरोबर आहे. काय होईल? उडेल म्हणजे काय? कुठं जाईल? खाली का वर? इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं ना आपणही भरपूर शिकावं आणि जीवनात उच्च उच्च पदाला जावं. येस ऑर नो? ओके. प्रत्येक फुग्यात हवा भरली आणि लांब एका बाजूला रंगाने काळा, रंगाने आणि उंचीने बुटका माणूस लांबनं बघतोय
फुगेवाला प्रत्येक फुग्यात काहीतरी भरतोय, प्रत्येक फुगा आकाशात उंच उंच जातोय. बट ही ऑब्झर्व केअरफुली अँड ही केम टू नो काय की त्याला एकही काळ्या रंगाचा फुगा बोला दिसला नाही. त्याच्या मनात निगेटिव्ह ऍटिट्यूड आलं, निगेटिव्ह थिंकिंग आलं. कुणाच्या? त्या काळ्या रंगाच्या माणसाच्या मनात निगेटिव्ह थिंकिंग आलं. त्याला वाटलं फुग्यात सुद्धा एकही काळ्या रंगाचा फुगा नाही आणि आपला रंग काळा आहे, याचा अर्थ मी सुद्धा उच्च पदाला जाऊ शकणार. हे निगेटिव्हिटी आणू नका हे सांगायला मोटिवेटिव्ह स्पीच आहे. अर्थ कळतंय का? मग त्याने जाऊन फुगेवाल्याला विचारलं, मगापासून मी बघतोय सगळे रंगेबिरंगी फुगे आहेत, एकही काळ्या रंगाचा फुगा नाही. काळा रंग आकाशात उंच जाऊ शकत नाही का? फुगेवाल्याने आता उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? आकाशात फुग्याचं उंच जाणं हे त्याच्या रंगावर. आम्ही त्याच्यात सायन्सचे विद्यार्थी आहात, आम्ही त्याच्यात हेलियम नावाचा वायू भरतो. उज्ज्वल हेलियम. आम्ही त्याच्यात हेलियम नावाचा वायू भरतो आणि तो हेलियम नावाचा वायू फुग्याला आकाशात उंच उंच नेतो. एवढा ऐकल्याबरोबर याचं निगेटिव्ह थिंकिंग गेलं, पॉझिटिव्ह थिंकिंग आलं आणि तोच आफ्रिकेचा राष्ट्रपती नेल्सन मंडेला झाला. कळलं का? बघा आता सगळ्यांना. मला वाटतंय हे दोन गुण आजच्या मोटिवेटिव्ह स्पीच मध्ये जीवनात पुढे जायचं असेल आणि असे आदर्श जीवनात घडवून घ्यायचे असतील तर हा दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. कोणचा? वी शूड, इंग्रजीत लक्षात घ्या, वी शूड ऑलवेज हॅव पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. रिपीट इट. देअर शुड नॉट बी निगेटिव्ह ऍटिट्यूड. एवढं करणं अवघड आहे का सोपं आहे? आता हे व्याख्यान अवघड वाटलं का सोपं वाटलं? का वाटलं? कारण मी बोललो ना, आम्ही तुकाराम महाराजांच्या भाषेत बिघडलेलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही बी नाही, आम्ही बी, पुढचं वाक्य घडलो. काय मग तुमचं लक्ष आहे? बिघडलो म्हणलं ना मी. काय? आम्ही बी घडलो. आणि आजचं स्पीच ऐकून तुम्ही बी घडा. बिघडा नाही. लयच उत्सुक झाली बोलायला पोर. बोला, आम्ही बी घडलो. आणि सरांचं स्पीच सगळ्यांचं ऐकून तुम्ही बी घडा. कारण आजकाल सरांसारखी सगळ्या सरांसारखी घडवणारी मंडळी कमी आहे, पण बिघडवणारी काय? खोटं बोलतोय कमी? तिसऱ्या पिढीचा डॉक्टर तुमच्या पुढे उभा आहे. कितव्या पिढीचा? माझ्या आजोबा डॉक्टर, वडील डॉक्टर आणि मी डॉक्टर गेली 47 वर्ष कुर्डवाडीत प्रॅक्टिस करतोय. पण ज्याला माझ्या दवाखान्यामध्ये एक म्हातारी पेशंट सर आली, तिच्या अंगात ताप होता. मी पळत जाऊन तिला धरलं कारण ती चक्कर येऊन पडायला लागली. त्याला मी म्हणलं, आजी एवढा अंगात ताप आहे, तुम्ही एकट्या आलात, मुलगा का नाही आला बरोबर? त्याला सर त्या म्हातारीने दिलेलं उत्तर, मला दवाखाना बंद करून जिथं कुठं संधी मिळेल तिथं विद्यार्थ्यांना घडवण्याची संधी मी मात्र सोडत नाही. ती म्हातारी म्हणली, कशाला त्या मुडद्याचं नाव घेता? काय म्हणली? कशाला त्या मुडद्याचं नाव घेता? नसती झाली तर बरं झालं असतं. असं हे कलियुग आहे. त्या उद्याचे ही लहान मुलं आदर्श नागरिक होण्याच्या दृष्टीने तुम्हाला हे नॉलेज असणं आज काळाची गरज आहे. म्हणून सांगायला खूप आहे. मी सरांनाच सांगेन, एखाद दिवशी आपण पुन्हा निवांत 1 तासाचं पुन्हा स्पीच ठेवू आणि उरलेला सगळा विषय त्या ठिकाणी पूर्ण करू. कारण शेवटी मी डॉक्टर आहे, डोस मध्येच औषध द्यावं. खरं आहे का खोटं आहे? बरं बोलाय राहत. आणि ओव्हरडोस झाला की रिॲक्शन आल्याशिवाय, आणि एकदा का या डॉक्टरची रिॲक्शन आली की बाप जन्मी माझ्या दवाखान्यात कोणी येणार, ती वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आज आदरणीय रेंगरे सर असतील, शिंदे सर असतील, आदरणीय आपले बरोबर आहे ना, महेश निकट सर असतील, मला ज्यांनी या ठिकाणी आणलं ते आमचे आद्य सर असतील, या सगळ्या गुरुजनांमुळे मला विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला. मी गेली 40 वर्ष वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हेच संतांचे विचार
मी या लोकांनी MIT कॉलेजला बोलवलं तरी असेच इंग्लिश कन्व्हर्शन करून मी तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा हेच मुद्दे, त्यांनी ऐकलेले मुद्दे आहेत, हेच मुद्दे विद्यार्थ्यांपुढे नेले, सो दॅट त्या विद्यार्थ्याच्या आजच्या अवलादीचा, थोडे एकच वाक्य दुर्दैवाने म्हणतो, आजचा तरुण देशप्रेमी व्हायच्या ऐवजी देशी प्रेमी व्हायला लागलेला. खोटाय का बोला, खोटाय का? वाईट वाटतं आणि मग वाटतं हेच प्रबोधन आज सर काळाची गरज आहे. दे शुड नो, दे शुड इंट्रोड्यूस. अध्यात्म म्हणजे फक्त देवळात जाणं नव्हे. आज 40 वर्ष मी डॉक्टरकी करत, रात्रीच्या वेळेला बोलवलं तर कीर्तन करत, प्रवचन करत, अख्ख्या महाराष्ट्रात नाही भारताच्या बाहेर सुद्धा प्रवचनाच्या माध्यमातून जाण्याचा योग ज्या संतांमुळे आला त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या आई बापाने तुम्हाला जन्माला घातलंय आयुष्यात त्यांना विसरू, आवाज जोरात येऊ द्या, आयुष्यात त्यांना विसरू, एवढीच विनंती या निमित्ताने संत विचारांची करतो. आणि एका चांगल्या उपक्रमात तुम्ही आम्हाला सहभागी करून घेतलं त्याबद्दल संयोजकाचे आभार मानून लांबत चाललेले हे शेपूट इथंच थांबवतो. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, सब संतन की जय. शेवटी एक दोन गोष्टी सांगायच्या. तुम्हाला आता जे आजचा कार्यक्रम किंवा जे आपले क्रॅश कोर्सची मुलं आहेत, 11वीला मुलं आहेत, 12वीला मुलं आहेत, मॅथ्स ग्रुपचे भरपूर मुलं आहेत, त्यामध्ये आता कसं झालेलं आहे की परीक्षा जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे बरेच विद्यार्थी घरी आहेत, बरेच विद्यार्थी परीक्षा केंद्रावरती पण आहेत आणि जे येऊ शकले नाहीत. पण जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतो, जे MIT कॉलेज आहे बघा, तुम्हाला ज्यावेळेस इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो आपण पहिलं टार्गेट ठेवतो गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं पाहिजे, COP मिळालं पाहिजे, नंतर दुसरं गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं पाहिजे, अवसरीचं वगैरे. हे सगळं झाल्यानंतर मग प्रायव्हेट मध्ये येतो. ज्यावेळेस प्रायव्हेट मध्ये येतो त्यावेळेस पहिलं डोक्यात येतं MIT कॉलेज मिळालं पाहिजे. पण आपल्या डोक्यात असतो पुण्यातच MIT कॉलेज. मग MIT कॉलेज झालं की VIT आलं, VIT नंतर मग पुन्हा प्रायव्हेट कॉलेज मधले टॉप कॉलेज आले. पण MIT कॉलेज हे जर घेतलं तुम्ही तर MIT एक काळभोरला आहे, लोणी काळभोरला मेन ब्रांच आहे. तिथल्या फीचं जर कॅल्क्युलेशन केलं तर प्रायव्हेट मध्ये फी त्याची मला वाटतं 2,88,000 आहे, बरोबर. नंतर आळंदीला एक MITचं कॉलेज आहे, त्याची 3 लाख रुपये फी आहे. आणि मग बार्शीला एक MIT कॉलेजच आहे. बरं असं आहे का ते MIT कॉलेज आणि हे MIT कॉलेज वेगवेगळे येतं? एकाच माणसाचे आहेत. म्हणजे जे तिथं सुविधा आहेत त्या सुविधा इथं पण आहेत, जे तिथं प्लेसमेंट आहेत ते प्लेसमेंट पण इथंच आहेत. म्हणजे जर तुमचं स्वप्न MIT कॉलेजला घ्यायचं असेल आणि फी मुळे किंवा तिकडं मार्कांमुळं, कारण जे त्यावेळेस मेन ब्रँचला जातं त्यावेळेस मार्क खूप जास्त लागतात. नंतर आळंदीचं पण MIT कॉलेज आहे, कारण मी दरवर्षी ऍडमिशन प्रोसेस करतो, ह्यांचे फॉर्म मी इथंच भरतो. कुठले कॉलेज ह्यांना मिळवून द्यायचे ते पण आम्हीच बघतो बऱ्यापैकी. तर तुम्हाला ज्यावेळेस MIT कॉलेज घ्यायचं असेल, जर समजा एखादी कंपनी मेन MIT कॉलेजमध्ये आली काळभोर, लोणी काळभोर मधल्या, तर तिथं फक्त त्यांच्याच मुलांना नाही दिलं जात जॉब. जेवढ्या आपल्या MITच्या ब्रांचेस पूर्ण महाराष्ट्रात आहेत ते सगळ्या कॉलेजचे मुलं तिथं एकत्र घेऊन प्लेसमेंट दिलं जातं. म्हणजे जर आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमधलं MIT निवडायचं असेल आणि ते मला पाहिजे असेल तर तुम्ही जरी बार्शीला ऍडमिशन घेतलं, जरी पुण्यामधल्या दोन्ही कॉलेजला घेतलं, तरी प्लेसमेंट हे एकाच जागेवरती होतात. सगळे कॉलेज म्हणजे JSPM चे घ्या तुम्ही, कुठले पण कॉलेज, त्यांचे 4-5 कॉलेज असेल तर प्लेसमेंट एकच होतं. तसं MITचं पण होतं. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, जर खरंच चांगलं आहे का नाहीये हे पण बघायचं असेल आणि ते तिथं तुम्हाला उपलब्ध पाहिजे असेल, बार्शी खूप जवळ आहे, 60 किलोमीटर आहे, सुट्ट्या खूप आहेत इथून पुढे. एकदा पेपर झाल्यानंतर 2-3 महिने असंच आहे, ती घरचे बी घरी बसू देत नाहीत, कारण विनाकारण खाऊन पिऊन नुसतं झोपला तर ते घरच्यांना चांगलं वाटत नाही. मग काय करायचं म्हणून असं वाटत असेल तर सुट्टीमध्ये आपलं ST ला सकाळी इथं बसायचं, बार्शीला जायचं, आनंदात व्यवस्थित बघायचं. तुम्हाला ते आता पॉम्पलेट देतील ते घ्या, त्याच्यावर त्यांचे नंबर आहेत, तिथे गेल्यानंतर ह्यांना भेटा,
तुम्हाला सगळा कॅम्पस फिरून दाखवतील, खरंच इथून मागं काय केलं त्यांनी चांगलं, पुढं काय करणार आहेत हे दाखवतील. आवडलं, चांगलं वाटलं, कंटिन्यू करू शकताय, नाहीतर तुम्हाला पर्याय असे पण उपलब्धच आहेत. पण जाऊन बघायला काय हरकत नाही. जसं शक्य झालं, त्यांनी तशी संधी दिली, आम्ही सगळ्यांनाच घेऊन पण येऊ बघायला. वाटलं ट्रिप बी होईल आमच्या पाहुण्यांची, तेवढंच बरं, काहीतरी नेतील कुठं, तसं पण येईल, सगळ्यांना एकत्र आणता येईल, सगळे बघतील, पुन्हा माघारी येता येईल, 1 दिवसाची ट्रिप होऊन जाईल तुम्हाला. तर तसं पण आपण काहीतरी प्लॅन करू, जेणेकरून काय होतं, परिस्थिती पुण्याला गेल्यानंतर काय परिस्थिती, पुण्यात जाऊन काय करतात तुम्हाला बी माहिती ना, आम्हाला बी माहिती. त्याच्यावर जास्त बोलण्यासारखं काय नाही गरजेचं. हे जास्त त्रास कधी होतो, जेव्हा लास्ट इयर पास आउट होतं आणि जॉबच मिळत नाही, 4 वर्ष केलेला एन्जॉय ज्यावेळी डोळ्यासमोर येतो, आणि मग जेव्हा आईबापांनी आपल्याकडून अपेक्षा ठेवलेल्या असतात, आता आमचं पोरग 4 वर्ष झाल्यावर जॉबला लागणार आहे, आणि आपल्याला त्यावेळेस जॉबच मिळत नाही, का तर आपण 4 वर्ष कसे काढलेले असतात आपल्याला माहिती असतं. आणि मग त्यावेळेस ह्या गोष्टींची आठवण होती, आणि मग नंतर त्रास होण्याऐवजी आता थोडं कष्ट घेतलं, कॉलेज निवडताना जर चांगलं निवडलं तर मग आपण कुठंतरी सक्सेस होऊ, या दृष्टीनं विचार करा, त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया. जेवढं शक्य तेवढ्या मुलांना चांगले कॉलेज मिळवून देण्यासाठी आम्ही धडपड करतोय, त्यासाठी आम्ही पूर्णपणे सहकार्य करू. तुम्हाला पण जे मुलांना आवडेल त्या मुलांना तिथं घेण्यासाठी आम्ही संधी उपलब्ध तुम्हाला करून देऊ, असा शब्द देतो. आजचा हा कार्यक्रम तुम्ही इथं आलात त्याबद्दल आमच्या सर्व ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करून MIT कॉलेजच्या सर्व टीमचं, करंदीकर डॉक्टर साहेबांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो, आणि आजचा हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो.